युट्यूब एकदम बॅक टू तर व्लॉग आणि आजचा व्लॉग चालू केलेला आहे. ताही मी हॉटेलवर आणि आज दुपारपासून ना आज सकाळपासून मी हॉटेलवर काही सकाळी काय हॉटेलवरची कामं वगैरे तर नव्हती, गर्दी वगैरे तर नसते, त्यामुळे काही सकाळी केलं नाही एवढा व्लॉग. आत्ता स्टार्ट केलं आणि आता मम्मी गेलेली आहे घरात, तिथं सगळं कामावरून वगैरे आणि पप्पा गेल्या दिदीला आणायला सांगलीला. आणि तिचं कॉलेज होतं मध्ये 2-3 दिवस, तिचं 15 तारखेपासून काहीतरी कॉलेज चालू होतं. आणि आज तिला आज सुट्टी येणार आहे, आज दादाच्या लग्नासाठी ती सुट्टी काढून आता घरला येणार आहे. तर ती आल्या घरला, त्यामुळं तिला आणायला गेला पप्पा आणि ती येतील तास 1.5 तासात आता. आणि आत्ता बघा पूर्ण वातावरण सगळं शांत आहे आणि बाहेर कोण तर एवढंच जास्त येऊन सांगतो भयानक ऊन आहे, भयानक. इथं आत बसली तरी मला उडू उकडाले. इथं बघा मी रुमाल वगैरे त्यांनी घेऊन बसले, वगैरे कसं एवढं ऊन आहे, भयानक ऊन आहे. आणि रोडला पण एवढं शांत आहे, रोड एवढं शांत आहे की म्हणजे गाड्या आहेत भरपूर आहेत, पण जेवढ्या या रोडला गर्दी असते ती गर्दी नाही एकदम. पूर्ण रोड बघा किती शांत पडतोय, तेवढ्याच 4-5 गाड्या दिसतील तुम्हाला. म्हणजे पूर्ण रोड शांत आहे. दुपारचं बाहेर पडू नका, रोख असलं ऊन आहे, भयानक ऊन आहे, डोळं मिचकतात अक्षरशः. ऊन ढेग आहे खरं. पोलीस गाडी ऊन भयानक आहे, भयानक ऊन आहे. त्यामुळे उन्हात बाहेर पडू नका. काय असेल ते तुमचं 12च्या आत काम करून घ्या आणि 4च्या नंतर काम करून घ्या. खरं 12 ते 4 यावेळी ऊन भरपूर वाढत चाललेलं आहे, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. गेल्या अंजली अंजलीला हाताला लागले. हो मी जातो की, हो मी जातो, थांबा. हिला कोण पाडायला लावलेलं काय? हात मोडून जेवण नाही काय नाही, आम्ही जेवणच बसलोय. मी तुला काय जेवण नको म्हणतो राहून दे. हो थांब का उद्याची तयारी चालू आहे सगळी. हे जे आहे ना ते गुगळायला लागते, ते झेंड बनवले तिथं वरत आणि श्वेतेज व्लॉगर. आता हे जे हे डबल असं झेंड करून घेतलं आणि तिथं लावल्यात बघा दोन्हीला. त्या दोन्हीला जसं लावल्यात ना तसं अजूनही किती काय त्या दोन्हीला पण तसं लावायचं आहे. त्यामुळे इथे हे सगळं तयार करायला. काय पेंडा सोडून टाकतोस काय त्याला? हे हळू मग सोडून का टाकायलायस? डायरेक्ट टाक की. हा नंतर काढायला पाहिजे. किती दिवस जाते रे एक पेंडा? महिनाभर. ती कशी करायला किती घालायचं नसते हे वाळवायचं मग. कसा आहे वाघ? सुजल वाघ. सुजल तुझी डोळं कसली दिसलीत मी तिथे एकदम अंधारात गेलं, चमकालाय. कशा गाईच्या असेल गाईसाठी असं सगळं करायला लागते. नुसतं गाई आहे घरात म्हणून चालत नसते, हे वैरण आणायला लागते. हे शेतात आणलं काय?
तर सुजनने तेवढ्याच्यात पण कधी कणस उडकून काढलाय बाई मक्याचं नाही त्यात पण कणस आणला तो 1 2 3 4 4 निघल्यात गाईला 2 घातला अजून पण आहे त्याच्यात अजून असतील पण नाही ह्याच्यात असं आता सगळं बांधून घेणार हे आता 2 कसं बांधले तसं ते पण बांधून घेणार इकडे आलेल्या फुलं घेतल्यात ते कामाला करणार त्यातली एक काम पूर्ण झाली नुसता गाड्या गाड्या सगळे कुठं बघायला इथे आपल्याला पाहिजे तसं मोजडी पाहिजे मोजडीला भेटते नाही खालच्या 2-3 कामं परत विसरल्यात आणि ती आम्हाला करायला लागतात आपण आपलं दुसरं काम करायला ते म्हणजे गजराने आले आपले महाराजांचं पुस्तक तिथं गजराने आले आता जॉकीमध्ये रात्रीचं 11:15 वाजल्यात ती पोरग चिक्या चिक्या झोप पाहिजे नाही त्याला चिक्या तिथंच बसलेलं असते ती हात कस करते होती कायम चड्डी बनवण्यावरच तिथंच बसलेलं असते येत तिथनं पुढे येत नाही दरवाज्यातनं पुढे येत नाही इकडे रात्रीच बोते येत आम्ही आपली इचरगंजीत ना आता कळशी ब्रो हा अंजली दीदीचा स्ट्रगल पर्स दाखव की तुझी पर्स मागापासून असं गुडघ्याला असं मारा दिसतो चांगलं जरी दिसून ते मी इकडे लाईटीत उभार माझा थंबनेल हे अंजलीला काय झालं नीट थांब जरा होय केस बांधले हे ताप झाला 100 अंजलीला काय झालं विनदादाच आहे ते होय जेवायला वाढाले आम्हाला जेवून गेलो इकडे दादा ते अक्षता भराल्यात दादाच्याच लग्नाच्या अक्षता दादा किती का चाललेत घरला अंजली कुठं आहे अंजलीचं झाली हाताला काय तू मध्ये बस तू मागे बस पाठी भांडा एक काटे घ्या आडावर जा आडावर जा लागले गुडघ्याला मी काय पडलो नाहीये पकड गांधी बस बाबा कसं बसायचं खरं यांच्यावर उजेड पडणार अंधार पडणार नाही ना इथं बसली की
तर मस्त पैकी. तू का पाय म्हटलीस? तू का पाय म्हटली? तर घेऊन आलो आम्ही केस कटिंग करायला. केस कटिंग करून घ्या. मी ते संघ आले इथं निवांत बसले.